कोकणात शिमगोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून पोलादपूरचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचा होलिका उत्सव सोहळा प्रसिद्ध आहे। रविवारी सायंकाळी पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ महाराजांचे पालखीतून वाजत गाजत सहाणेवर आगमन झाले असून ग्रामदैवत सहाणेवर विराजमान झाले। यावेळी खालूवाद्याच्या ठेक्यावर सासनकाठी नाचवण्यात आली। त्यानंतर रात्री होळी लागल्यानंतर पुढील 5 दिवस श्री काळभैरवनाथ महाराज सहाणेवर विराजमान आहेत। यावेळी विविध कार्यक्रम देखील साजरे केले जाणार असून रोज रात्री शहरातील नगरांची जागर व्यवस्था असणार आहे। 5 दिवस भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित असतात। समस्त पोलादपूरकरांचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज आता पोलादपूर येथील सहाणेवर विराजमान झालेले असून आपण पाहू शकतो या ठिकाणी सहाणेवर पालखी या ठिकाणी विराजमान झालेली आहे। या ठिकाणी आता पोलादपूर येथील ग्रामस्थांनी भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी आता मोठ्या संख्येने रांग लावलेली असून 5 दिवस पालखी सहाणेवर विराजमान असणार आहे। त्यामुळे दर्शनासाठी पोलादपूर तालुक्यातील या ठिकाणी भाविक दर्शनासाठी असणार आहे व 5 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम सहाणेवर घेतले जाणार असून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन मंडळातर्फे या ठिकाणी करण्यात आले व संत कमिटीतर्फे करण्यात आले आहे। रंगपंचमीच्या दिवशी पालखी पोलादपूर शहरातून पालखी मिरवणूक निघणार असून या ठिकाणी श्री काळभैरवनाथ महाराज मंदिरामध्ये विसावणार आहे। माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर रायगड।